आपला 1 नंबरचा कलिंगडचा प्लॉट आहे. रात्री खूप पाऊस वारं होतं म्हणून त्यामुळे आपले कलिंगड पूर्ण उघडे पडलेत. पूर्ण वेल आपले इकडं तिकडं पडलेत आणि साईडला गेले तर ते तरी म्हणजे कसं झालं, जर रात्री जर गारा पडत होत्या ना, पडल्या जर असत्या ना, तर आपले पूर्ण कलिंगड फुटले असते. पण त्यामुळे देवाचीच कृपा म्हणावा की रात्री पाऊस पडलाय, फक्त गारा पडल्या नाही. गारा जर पडल्या असत्या तर आपलं एक बी कलिंगड हाती लागत नव्हतं पा. तरी पण थोडं नुकसान झालंय पा. तरी पण पाऊस जास्त होता म्हणून वेल सुकायलेत. वेल सुकायलेत खूप आणि कलिंगड जे आहेत का ते पूर्ण उघडे पडले ते. आणि या कलिंगडला आता ऊन लागते, ऊन लागून धबा पडतंय, पूर्ण कलिंगड खराब होते. तर याला पाणी पण नाही. फॉल्ट झालाय रात्री खूप पावसामुळं फॉल्ट झालाय. हे पा असे कलिंगड उघडे पडले तरी असा वेल झाकावं लागतं कलिंगडावर. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, याला धबा पडत नाही कलिंगडाला. हे खूपच नुकसान व्हायले. वातावरण खूपच चेंज झालंय, खूप पाऊस यायलाय. म्हटलं एकदा कलिंगड झाकून ठेवावा. हे पा पूर्ण कलिंगड उघडे पडले तर, आणि जे कलिंगडाचे वेल आहेत का ते पण वेल पूर्ण सुकायले तर वातावरणामुळे. हे पा पूर्ण वातावरण आपला 1 नंबरचा प्लॉट आहे. इथे कलिंगडची साईज पण पहा. हे पा उन्हामुळे किती कलिंगड खराब व्हायलेत. हे पहा असा पिवळा धब्बा लागायला कलिंगडाला. हे पिवळं व्हायले म्हणजे कलिंगड खराब व्हायलेत. हे मी गवत आहे का गवत टाकून तरी पण झाकून ठेवायले. असं गवत साईडचं उपटायचं आणि हे माहिती आहे का, हे असं झाकून ठेवायले तरी पण कलिंगडाला धबा लागायला. उन्हाचं तापमान खूप वाढले. हे पहा इथे पण या साईडला पण वेल सुकलेत. हे खूपच वेल सुकलेत साईडला. खूप माल पण आहे यामध्ये, खूप कलिंगड जास्त इथं, खूप दाट पण लागले तर पण वेल सुकायले तर. पूर्ण प्लॉट सुकून चाललाय. पाणी सोडायचं पण वातावरण आभाळ येईल ना, आभाळामुळं कलिंगडाला आभाळ जमत नाही. आभाळामुळं कलिंगड खराब व्हायले. हे पा पूर्ण साईडला कलिंगड खराब व्हायले. तर आता मार्केटला पण द्यायचे. तर हे पा इथे पण थोडं जे मोठाले कलिंगड आहेत का, मोठाले कलिंगड खराब होतात. हे मोठाले कलिंगड खराब होतात. पूर्ण पिवळा धब्बा लागायला, पिवळा धब्बा. खूप नुकसान व्हायले. हे असे झाकून ठेवायचे वेल. म्हणजे काय होतं, जे कलिंगड आहे का आपलं ते कलिंगड खराब होत नाही. असे वेल झाकायचे. हे असे वेल झाकले ना, मग याला सावली राहते, थंडगार राहते. म्हणजे जे वरी ऊन पडले का, म्हणजे ते ऊन याच्यावर पडत नाही, म्हणजे असं गार राहते ते गार. हे पा इथे पण हे पण कलिंगड उघडं पडलं. हे पा याला पण झाकून ठेवावं लागतं. हे असं झाकून ठेवावं लागतं वेलानं, म्हणजे कलिंगड सुरक्षित राहतंय, म्हणजे त्याला ऊन लागत नाही. हे पण कलिंगड झाकावं लागतं. हे पा हे बी कलिंगड झाकावं लागतं. हे बी कलिंगड. हे पा असे वेल उचलून असे वेल झाकायचे. पूर्ण कलिंगड सुकून चालले. तर आता रात्री फॉल्ट झालाय म्हणून काय झालंय, जनरेटर आणलंय. याला आपल्याला जनरेटरद्वारे पाणी सोडायचंय. जनरेटर आता जोडायचंय आणि जनरेटरद्वारे पाणी सोडायचंय. पा पूर्ण जे आपले कलिंगड आहेत का ते पूर्ण उघडे पडलेत. रात्री खूपच पाऊस होता, वारं पण खूप होतं आणि त्यामुळे पूर्ण वाऱ्यामुळे आपले जे कलिंगड झाकून होते का ते पूर्ण उघडे पडलेत. ते आपल्याला काय करतात, शेतामध्ये पूर्ण कलिंगडच्या प्लॉटमध्ये पूर्ण झाकून ठेवायचे, त्यावरती वेल टाकायचे. तर हे पण कलिंगड खूप मोठमोठाले. हे पा हे असं झाकून ठेवावं लागले कलिंगड. हे म्हणजे खराब होत नाही कलिंगड. हे अजून याला 25 तारखेला आपलं कलिंगड द्यायचेत मार्केटला, 25 तारखेला. त्यामुळे याला खूप आपल्याला जपायचं आहे. 2-3 दिवस खूप जपायचं. याला खराब होऊ द्यायचं नाही. याला पूर्ण असे झाकून ठेवायचे. तर आज पाणी पण सोडायचं आहे. पूर्ण वेल सुकून चाललेत. हे वेल सुकायले तर पाणी नाही. फॉल्ट झाला वातावरणामुळे. खूप खंबे पडले, 2 ते 3 खंबे पडलेत वातावरणामुळं. हे पा इथे पण सुकून गेलेत वेल. हे सुकून गेले. प्लॉट पूर्ण सुकून चाललाय. लय नुकसान व्हायलंय पावसामुळं, खूप नुकसान व्हायलंय. तापमान पण खूप वाढले आणि पाऊस पण यायलाय. पा इथे पण खराब झालेत कलिंगड. हे इथे केवढं कलिंगड, किती मोठं कलिंगड खराब झालं. हे पा इथे किती मोठं कलिंगड खराब झालं. हे कसं पिवळं पिवळा धब्बा. याला व्यापारी लोक घेत नाहीत आणि कलिंगड खराब पण होतं, छान लागत नाही आणि लाल निघत नाही. ते पांढरं कलिंगड निघते, खराब होतं ते. पाईप दोन्ही पण इथं पण उघडे पडले, दोन्ही पण कलिंगड उघडे पडले. तर याला कसं करायचं माहिती आहे का, याला वेल असे वेल झाकून गवत वगैरे टाकायचं याला, म्हणजे काय होते कलिंगड खराब होत नाही. हे असं गवत वगैरे टाकायचं म्हणजे कलिंगड खराब होत नाही. तर इकडे पण उघडे पडले ते साईडला. एक नंबरचा प्लॉट आहे. 1 नंबरचा प्लॉट आहे. खाली 2 नंबर 3 नंबरचा प्लॉट आहे. इकडे व्यवस्थित आहे. तर इकडे पाणी वगैरे जास्त पडले, फक्त ह्या साईडला पाणी पडलं नाही.
त्यामुळे कलिंगडं वाळून चालले. तर ह्या साईडला पाणी पडलं नाही. हे पहा इथे पण आपल्या कलिंगडची साईज मोठी आहे पण खराब व्हायले. ते इथे पण साईज मोठी आहे आपल्या कलिंगडची पण कलिंगड आपले खराब व्हायले. तर खूपच नुकसान व्हायले. धब्बे लागायले, धब्बे पिवळे धब्बे उन्हामुळं. त्यामुळे आज काय करायचं आहे, पूर्ण प्लॉटमध्ये जे कलिंगडं उघडे पडलेत का ते पूर्ण कलिंगडं आपल्याला झाकून ठेवायचे. हे पहा पूर्ण 1 नंबरचा प्लॉट आहे. पहा साईडला पण तुम्हाला दिसत ना पूर्ण कलिंगडं उघडे पडलेत. त्यामुळे आपल्याला झाकून ठेवायचे ते, म्हणजे ते खराब जे मोठमोठाले कलिंगड आहे का ते खराब होऊ नये म्हणून. हे पहा असे मोठमोठाले कलिंगड, हे जे मोठं कलिंगड आहे का हे खराब होऊ नये म्हणून याला झाकून ठेवायचं आहे.